गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर आज पडदा पडला। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी भुसे गटाचे संचालक चंद्रकांत शेवाळे यांची तर उपसभापतीपदी अरुणा सोनस्कर यांची निवड झाली। आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून सत्तारूढ हिरे गटाचे 6 संचालक शिंदे सेनेच्या गळास गेल्या आठवड्यात लागलेले आहेत। तेव्हापासून हे सदस्य अज्ञातस्थळी पर्यटनाला गेले होते। ते आज परतले असून आज सभापती उपसभापतीपदी मंत्री दादा भुसे यांचे संचालक विराजमान होणार असल्याने आनंद व्यक्त केला जातोय। यामुळे शिवसेना ठाकरे गटाची राहिलेली एकमेव सत्ता देखील गेली आहे। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वै हिरे सभापतीपदी निवडून आले होते। हिरे यांनी बाजार समितीवर आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं। मात्र बँक घोटाळा प्रकरणात कारागृहात असलेले हिरे बाजार समितीच्या 7 सभांना गैरहजर असल्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं। यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्यानं यामध्ये हिरे गटाचे काही संचालक थेट भुसे गटाला जाऊन मिळाल्यामुळे पुन्हा एकदा बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व स्थापन झालंय। त्यामुळे मालेगाव शहरात ठाकरे गटाकडे असलेली एकमेव संस्था देखील शिवसेना शिंदे गटाकडे गेली आहे। त्यामुळे मालेगावातील ठाकरे गटाचं वर्चस्व संपुष्टात आलंय। या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चांदवड चंदूबाईकडे बघा तुम्ही। गेल्या आठवड्याभरापासून पर्यटनाला गेलेले सर्व संचालक सोमवारी एका खाजगी ट्रॅव्हल्सनं थेट बाजार समिती आवारात दाखल झाले। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापतीपदी संचालक चंद्रकांत शेवाळे यांनी तर उपसभापतीपदी अरुणा सोनस्कर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला। मुदत अखेर अन्य कोणत्याही संचालकानं अर्ज दाखल न केल्यानं या दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जी वर्णी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि खरं तर मी ज्या खुर्चीवर विराजमान झालोय याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचं आहे। साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला आहे। आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल 17 आहेत। 17 पैकी या ठिकाणी 14 जे होते तर या ठिकाणी ते हजर होते 14 संचालक आणि या 14 संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच फॉर्म या ठिकाणी होता। त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही। म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण 14 लोक जे होते 14 संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होतं। या ठिकाणी जी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ही आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा 2रा टर्म 3रा टर्म जे आहेत आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय पालक म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ही सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल। या निवडीनंतर शिंदे गटानं प्रचंड प्रमाणात जल्लोष करीत आनंद साजरा केला। न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव।